नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्येपर्यंत संपूर्ण महिनाभर धर्मवीर बलिदान मास पाळण्यात आला. यानिमित्त आज फाल्गुन अमावस्येला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या 336व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे जगाच्या इतिहासातील अजरामर आणि धगधगता शूर पराक्रमी म्हणून राजा होऊन गेले. अशा या महापराक्रमी राजाला फसवणुकीने कैद करून क्रूरकर्मा औरंग्याने अतोनात हाल करून महाराजांना यमयातना दिल्या. त्यांचे बलिदान अखंड हिंदू समाजासाठी, धर्मासाठी निरंतर तळपणाऱ्या सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे याची जाणीव समस्त हिंदू समाजाला कायम राहावी याचे स्मरण म्हणून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मृत्युंजय अमावस्येला सर्वत्र मूक पदयात्रा काढण्यात आली. यावेळी महिला वर्ग, युवती आणि मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते. उद्या रविवारी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरभरातील बाजारपेठ नागरिकांनी गजबजलेल्या अवस्थेत दिसून आली. हार, फुले, कडुलिंब, आंब्याची पाने यासह पूजेच्या साहित्याची खूप मागणी होती. गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या बांबूंच्या काठ्या, कलश, साखरेच्या माळा, फुलमाळा यांच्या खरेदीसाठी नागरिक गर्दी करत होते. फळापैकी सफरचंद, द्राक्षे, केळी, डाळिंब, संत्री यांची मागणी तेजीत दिसून आली. शहरातील पांगुळ गल्ली, खडे बाजार, बुरुड गल्ली यासारख्या प्रमुख बाजारामध्ये सकाळपासूनच नागरिक गर्दी करत होते. बुरुड गल्लीत गुढीसाठी लागणाऱ्या बांबूच्या काठ्यांची विक्री अंदाजे 100 ते 150 रुपयापर्यंत होत होती. पारंपरिक सणाच्या खरेदीसाठी नागरिकांनी बेळगावात आजच गर्दी केली होती. शनी पालट आणि शनी अमावस्या एकाच दिवशी आल्याने बेळगावच्या पाटील गल्ली येथील प्रसिद्ध श्री शनैश्वर मंदिरात शनिवारी मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. शनिदेवाची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हजारो भाविकांनी दर्शन घेतले आणि विशेष पूजा अर्चा केली. सकाळी 8 वाजल्यापासून रुद्राभिषेक आणि तैलाभिषेकाने धार्मिक विधींची सुरुवात झाली. तसेच शनिशांती, तीळ होम आणि लघुरुद्र देखील संपन्न झाला. दिवसभर मंदिरात भक्तांसाठी प्रसाद वितरणाची व्यवस्था करण्यात आली होती. महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी देखील मंदिरात येऊन शनिदेवाचे दर्शन घेतले. शनिदेवाच्या कृपेने भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर होत अशी प्रार्थना करत आज हजारो भक्तांनी श्री शनैश्वर महाराजांचे दर्शन घेतले. येळ्ळूर रोड वडगाव येथील अष्टविनायक मंदिरात चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता समोर आली आहे. दर्शनाच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने दानपेटीतील रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिराच्या व्यवस्थापनाने तातडीने शहापूर पोलिसांना याची माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरातील कायदा व्यवस्था बळकट करण्यासाठी पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी राऊडी शीटरची विशेष परेड घेण्यात आली. या परेड दरम्यान पोलीस आयुक्तांनी सांगितले की शहरभरातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये एकूण 210 राऊडी शीटरची नावे नोंदवली आहेत. यापैकी 10 जणांनी गेल्या 10 वर्षात कोणताही गुन्हा केला नाही असे आढळून आल्याने त्यांची नावे राऊडी शीटर्स या यादीतून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. शहरातील राऊडी व्यक्तींची नावे नियमित अपडेट केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या चालू असलेल्या गुन्हेगारी प्रकरणांची तपासणी करून यादीत बदल करण्यात येणार आहे. गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने शहरात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी काटेकोर तयारी केली आहे. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदान मासाच्या अंतिम दिवशी बेळगावातील कपिलेश्वर मंदिरात पोलीस दलाच्या श्वानाने महाराजांच्या प्रतिमेला नमन केल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले. नियमित तपासणीसाठी आलेल्या पोलीस दलासोबत या श्वानाने प्रतिमेसमोर नतमस्तक होत अभिवादन केले. हा भावनिक प्रसंग पाहून उपस्थित शिवभक्त भारावून गेले होते. धर्म आणि स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या संभाजी महाराजांच्या स्मरणात हा क्षण विशेष ठरला. अंमली पदार्थाच्या विक्रीसोबत त्याचे सेवन करण्याविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. टिळकवाडी पोलिसांनी रस्त्याशेजारी गांजाचे सेवन केल्याच्या आरोपावरून एका दिवसात 6 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केले आहेत. यावेळी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. टिळकवाडी पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी, उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. त्या सर्व 6 जणांविरुद्ध 3 स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा 1985 च्या कलम 27B अन्वये त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर अंमली पदार्थाचे सेवन करण्याविरोधात कारवाई तीव्र करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. काँग्रेसमध्ये महाराष्ट्राप्रमाणे एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यासारखी बंडखोरी करण्याची क्षमता असणारे नेते कर्नाटकामध्ये नाहीत. कोणीही पक्ष सोडून वेगळी चूल मांडणार नाही असा ठाम विश्वास कर्नाटक सरकारचे मंत्री सतीश जारकिहोळी यांनी व्यक्त केला. बेंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की काँग्रेस पक्ष मजबूत आहे आणि गटबाजीचा प्रश्नच येत नाही. सर्व नेते पक्षासोबत एकजूट असून कुठलाही बंडाचा धोका नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
Messrs Poddar Brothers wishing you a very happy Gudi Padwa. 135 years of golden legacy. A trusted name for the customers of North Karnataka and South Maharashtra. Khade Bazar, Belgaum. Phone number 0831240550. अस्मिता एंटरप्राइजेस. आम्ही आपल्या घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कीटक नियंत्रण आणि निर्जंतुकीकरण सेवा A to Z पेस्ट कंट्रोल सोल्युशन द्वारे पुरवितो. आमचे वैशिष्ट्ये आमच्याकडील औषधांमुळे झुरळ, डास, उंदीर, मुंग्या, पिसवा, ढेकूण आणि वाळवींना प्रतिबंधित करून त्यांचा नायनाट होतो. वार्षिक कराराद्वारे सुरक्षित आणि निरोगी पर्यावरण राखण्यास मदत करतो. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. अस्मिता एंटरप्राइजेस बेळगाव. मोबाईल क्रमांक 8971597642 किंवा 7676702944. भाजप नेते बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी पक्षविरोधी कोणतीही कृती केली नाही, तसेच पक्षाविरोधी वक्तव्य केलेले नाही. असे असताना त्यांच्यावर पक्षातून निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो भाजप कार्यकर्ते नाराज झाले असून पक्षांच्या वरिष्ठांनी बसनगौडा पाटील यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई मागे घ्यावी अशी मागणी आमदार यत्नाळ समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. भाजप पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर निलंबनाची कारवाई करणे चुकीचे आहे असे असून तातडीने आपली चूक सुधारावी, अन्यथा यापुढील आंदोलन तीव्र करण्यात येईल अशी चेतावणी यावेळी देण्यात आली. याप्रसंगी हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजप हायकमांडने बसनगौडा यत्नाळ यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. यावेळी प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री आणि खासदार जगदीश शेट्टर यांनी वरिष्ठ नेत्यांचा निर्णय अंतिम असेल असे स्पष्ट केले. आज हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आम्ही आज राजकीय पक्षात आहोत. वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसारच आपण वागले पाहिजे. जर त्यांनी यत्नाळ यांना पुन्हा पक्षात घेण्याचा निर्णय घेतला तर तो त्यांचा विचार असेल. यावर मी अधिक बोलणार नाही. शेट्टर पुढे म्हणाले, पक्ष मोठा करण्यासाठी सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. संधी मिळाल्यानंतरही असे झाले आहे. याबाबत वरिष्ठ नेते लक्ष ठेवून आहेत असे सांगत त्यांनी पक्षाच्या भूमिकेवर भर दिला. बेळगोंदी येथील बालवीर विद्यानिकेतनच्या वतीने शिक्षक, पालक व संचालक मेळावा घेण्यात आला. संचालक, पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये प्रगती साधावी या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालवीर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रेमानंद गौरव हे होते. यावेळी प्राध्यापक डी बेळगावकर म्हणाले की मुलांना मोबाईलची सवय लागलेली आहे. पालकांनी मुलासोबत संवाद साधून त्यांच्यासोबत खेळ खेळले पाहिजेत, अभ्यासात लक्ष दिले पाहिजे असे प्रास्ताविकपर भाषणातून सांगितले. मुलांच्या योग्य जडणघडणीसाठी शिक्षकांच्या प्रत्येक प्रयत्नाला पालकांचे सहकार्य आवश्यक आहे. मुलांना शिस्तीचे महत्त्व शिकवताना पालकांनी स्वतः शिस्त पाळली पाहिजे. मुलांचे शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहिजे, कारण यामुळे त्यांचा बौद्धिक विकास अधिक प्रभावी होतो असे प्राध्यापक मायाप्पा पाटील यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यासाठी शंकर चौगुले, परशुराम हदगल, यल्लाप्पा ढेकोळकर, राजू मुजावर, अप्पा जाधव, रीता बेळगावकर यांच्यासह इतर मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान योजनेचा 6वा हप्ता मंजूर केला आहे. लवकरच हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. तसेच मागील काही हप्त्यांचे प्रलंबित थकबाजी भागविण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेसारखीच राज्य सरकारची नमो शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. मात्र मागील काही कालावधीत या योजनेच्या निधीचे वितरण लांबले होते. आता सरकारने यावर निर्णय घेत 6व्या हप्त्यासह थकीत हप्त्यांचेही वाटप करण्याची घोषणा केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल येथील वीर राणी कित्तूर चेन्नम्मांच्या समाधीला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे अशी मागणी करत कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीकडे केली आहे. 1924 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध झुंज देणाऱ्या चेन्नम्मा या पहिल्या महिला स्वातंत्र्य सैनिकाच्या स्मारकाला राष्ट्रीय महत्त्व देण्याची मागणी करण्यात आली आहे. मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेला उजाळा देणाऱ्या 6व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी बेळगावात जोरात सुरू झाली आहे. या संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे अनावरण आज मराठा मंदिर बेळगाव येथे उत्साहात पार पडले. साहित्यप्रेमीसाठी पर्वणी असलेल्या या संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे अनावरण गोपाळराव बिरजे आणि ईश्वर लगाडे यांच्या हस्ते करण्यात आले. आप्पासाहेब गुरव, विश्वासराव घोरपडे, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुधीर चव्हाण आणि महादेव चौगुले यांच्या विशेष उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
कर्नाटकच्या समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर पुढील 2-4 दिवसात विजांच्या कडकडासह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे आंबा बागायतदार धास्तावले असून मच्छीमारांनी आपल्या नौका किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या आहेत. त्याचबरोबर वादळी वाऱ्यामुळे समुद्र खळबळलेला असल्याने मासेमारी नौका किनारपट्टीवर उभा करण्यात आल्या आहेत. तसेच काही नौका समुद्रातून माघारी परतल्या आहेत. ह्या पाडव्याला सोन्याची खरेदी करा, समृद्धी आणि सुदैव घरी आणा. पाडव्याच्या मंगलमय सणासाठी खास डीके हेरेकर ज्वेलर्स घेऊन आलोय सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यावर खास सणासुदीची सूट. ज्या आनंदाच्या क्षणांना दिमागदार बनवा. आमच्या विशेष ऑफर सोबत सोन्याच्या खरेदीवर त्याच चांदी मोफत मिळवा आणि चांदीच्या 10,000च्या खरेदीवर सोन्याचे नाणे मोफत मिळवा. या गुढीपाडव्याला आमच्या खास ज्वेलरी कलेक्शनसह तुमचे क्षण सोनेरी बनवा. आपल्या शोरूमला आजच भेट द्या आणि खास ऑफर्सचा लाभ घ्या. ड्रिप्स कबाब कॉर्नर में आपका स्वागत है. हमारे यहाँ स्पेशल हैदराबादी खिचड़ा, चिकन सौते, तंदूरी चिकन, चिकन चाइना टाउन, हैदराबादी कबाब, दक्षिणी कबाब, अंगारी कबाब, चिकन हॉट बर्गर और इसके साथ बहुत सारी डिलीशियस वैरायटीज आपको मिलेगी, जिसे खाकर आप इसको बार बार खाना पसंद करेंगे. अधिक जानकारी के लिए संपर्क करें. ड्रिप्स कबाब कॉर्नर, प्रोपराइटर अब्दुल सत्तार शेख, नियर जामा मस्जिद, दरबार गली, बेलगाम. मोबाइल नंबर 9945047862. छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील केरलापालच्या जंगल परिसरात सुरू असलेल्या चकमकीत 16 नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून ही चकमक सुरू असून मृत नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते अशी शक्यता छत्तीसगड पोलिसांनी वर्तवली आहे. सुकमा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्याच्या केरलापाल जंगल परिसरात मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. यावरून सुकमा पोलीस दलाचे डीआरजी पथक आणि बिजापूर जवानांनी 28 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास संयुक्तपणे नक्षलवाद विरोधी अभियान राबविले होते. दरम्यान 29 मार्चला सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यावेळी दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. यात 16 नक्षलवादी ठार झाले असून तर 2 डीआरजी जवान जखमी झाले आहेत. अजूनही चकमक सुरू असल्याने मृत नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत घटनास्थळावरून 16 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्र व दारुगोळा ताब्यात घेण्यात आला आहे. शिरगाव तालुका चिखोडी येथे पाण्याची समस्या भेडसावीत असून उन्हाळ्यामध्ये ही समस्या अधिकच गंभीर बनत आहे. ग्रामपंचायत व अधिकाऱ्याकडून पाणी समस्या निवारण्यासाठी प्रयत्न होत नसल्याबद्दल संताप व्यक्त करत ग्रामपंचायतीसमोर महिलांनी व कर्वे कार्यकर्त्यांनी रिकाम्या घागरीसह जाऊन आंदोलन छेडले. यावेळी शिरगाव गावातील नागरिकांना पाण्याची अधिक कमतरता भासत असून अधिकाऱ्यांनी तातडीने ही समस्या सोडवावी अशी मागणी करण्यात आली. या दरम्यान शिरगाव ग्रामपंचायत अध्यक्षा जैबून हसीलदार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन 2 दिवसामध्ये पाणी समस्या सोडविण्यात येईल अशी ग्वाही दिली. शहरातील रस्ते निर्मिती, गटारी, स्वच्छतेला प्राधान्य देणारे व कचरा वर्गीकरणासाठी मशिनरी खरेदी करण्यासह पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध प्रकारे नियोजन करणारे 2025-26 चे 4.15 लाखाचे शिल्की अंदाजपत्रक चिकोडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा विना कवडगिमठ यांनी सादर केले. परिषदेच्या नव्या इमारतीत अंदाजपत्रक बैठकीत त्यांनी 27 कोटी उत्पन्नाचे पण 4.15 लाखाचे शिल्की अंदाजपत्रक सादर केले. सर्व नगरसेवकांनी त्याला मंजुरी दिली. यावेळी आमदार गणेश होकेरी, उपनगराध्यक्ष इरफान बेपारी, नगरसेवक जगदीश कवडगिमठ, मुख्याधिकारी व्यंकटेश नागनूर आदी उपस्थित होते. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212450. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
आडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट असलेल्या हंचिनाळ केएस तालुका निप्पाणी येथे कित्येक महिन्यापासून गावातील येणारे पाणी सर्वे क्रमांक 5 मधून मोठी गटार बांधून पाण्याचा निचरा व्यवस्थितरित्या व्हावा याकरिता आडी ग्रुप ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले होते. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने गावातील नागरिकांनी शुक्रवार दिनांक 28 मार्च रोजी उपोषण केले. सकाळी 10 वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्नाटक माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी आडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी पद्मा जाधव यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. आपल्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. वाढत्या महागाईच्या काळात राज्य सरकारने जनतेला दिलेल्या 5 गॅरंटी योजना मोठा आधार ठरल्या आहेत. त्यामुळे याचा सर्वत्र पात्र कुटुंबांना लाभ मिळणे आवश्यक आहे. निप्पाणी तालुक्यात 5ही योजनांचा सरासरी 96% पात्र महिला नागरिकांना लाभ मिळाला आहे. 100% पात्र कुटुंबांना लाभ मिळवून देण्यासाठी अधिकारी वर्गाने प्रयत्न करावेत अशी सूचना तालुका अनुष्ठान कमिटी अध्यक्ष रमेश जाधव यांनी केल्या आहेत. उद्या रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी शहरातील तरुण भारत बेळगाव कार्यालयाला सुट्टी असल्याकारणाने बेळगाव न्यूज बुलेटिन प्रसारित केली जाणार नाही. याची तरुण भारत न्यूज या युट्यूब चॅनल दर्शकांनी नोंद घ्यावी ही विनंती. तरुण भारत परिवारतर्फे सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.